स्वागत आहे तुमचं एक नवीन पॉडकास्ट मध्ये आणि आज आपल्या सोबत आहेत ऋषी भोसले, ज्याचं एक रिसेंटली एक इंस्टाग्रामला एक रॅप सॉन्ग व्हायरल झालेला असेल आणि तुम्ही नक्कीच ते ऐकलं असेल. ते म्हणजे आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. तर मित्रांनो, या रॅप सॉन्गची पूर्ण जर्नी काय होती आणि व्हायरल झाल्यानंतर किती इन्कम होते ते आपण आज डिस्कस करणार आहे. जर अजूनही तुम्ही AB इंटरव्ह्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मला ओळखतच असाल, माझं नाव वरदान, म्हणजेच आप्पाचा विषय लय हार्ड आहे. हे गाणं माझंच आहे. कित्येक जणांना माहिती पण असेल, कित्येक जणांना माहिती पण नाही. सो याच्यानंतर कळून जाईल की काय विषय, काय सीन आहे, काय नाही. मग हे टेक्निशियन आणि रॅप कसं जोडलं, म्हणजे काय नेमकं? टेक्निशियन म्हणजे कामापुरतं आहे, म्हणजे बाबा पैसे कमवायच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पुढचं फ्युचर पण बघायचंय. पण रॅप म्हणजे एक आवड आहे, हॉबी माझी. मला माझं नाव एका वेगळ्या क्षेत्रामध्ये न्यायचंय, त्याच्यामुळं रॅप ही बाजू निवडली. मग काय सांगशील, जे व्हायरल झाल्या पूर्ण इन्स्टा मध्ये व्हायरल झालेलं हे सॉन्ग आहे, जे म्हणजे आप्पाचा विषय हार्ड आहे, ते एक डायलॉग आहे त्यातला. सो काय सांगशील गाण्याबद्दल, टोटली काय सांगशील की कसं व्हायरल झालं किंवा काय स्टोरी याच्या मागे? व्हायरल होईल असं तर वाटलं नव्हतं मला. म्हणजे गाण्याच्या वेळेस माझं स्वप्न होतं की बाबा ज्यावेळेस मी गाणं चॅनलवर टाकेल त्यावेळेस गाण्याला फक्त 50K व्ह्यू क्रॉस हो, हे माझं स्वप्न होतं. चॅनलवरती 50K व्ह्यूज दिसावं, हे माझं स्वप्न होतं. तर ते तर कम्प्लीट झालं. 50K काय ते मिलियनला पळते गाणं आता. पण ज्यावेळेस गाणं टाकलं व्हायरल होईल हे तरी इच्छा नव्हती की बाबा, आणि वाटलं बी नव्हतं की एवढं व्हायरल होईल, पब्लिक एवढं उचलून धरेल, काय धरेल. पण गाणं लिहिलं, माझ्या स्वतःच्या आयुष्यावरती लिहिलं. जे इन्सिडेंट झाले, म्हणजे आता मित्र वगैरे असतात, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात होतात गोष्टी, म्हणजे रिलेट होतंय गाणं प्रत्येकाच्या आयुष्याला, त्यामुळं उचलून धरतात. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, हा राईम झाला. पण आप्पा हे नाव कॉमन आहे, म्हणजे पुण्यात म्हणा, कोणत्याही गावागावात म्हणलं, महाराष्ट्रात आप्पा हे नाव म्हणजे कॉमन नाव आहे. कुठल्या पण चौकात म्हणा, प्रत्येक घरात, म्हणजे पाटील लोकांमध्ये झालं, आप्पा हे नाव असतंच, म्हणजे नाही का. त्यामुळे आप्पा हे नाव घेतलं ना. आम्ही जेव्हा पण बसतो बाबा, पब्लिक मध्ये बसतो, सगळा विषय असेल तर आपण म्हणतोय आप्पा काय विषय, काय कसं चाललंय, असं म्हणतो. तर ते आप्पा नाव घेतलं, नाही का. रायमिंग केलं त्याच्याशी जुळून, त्याच्यावर थोडंसं काम डोकं बिकं लावून सगळं, आणि पूर्ण गाणं जे लिहिलं. म्हणजे आता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात इन्सिडेंट होतात. मी नाव नाही सांगणार इथं की बाबा आपल्या पण आयुष्यात काहीतरी होतं. स्टोरी काय होती त्याच्या बॅक? इन्सिडेंट म्हणजे आता जसं गाणं आहे, हुक आहे गाण्याचं, बास बास केला मी छपऱ्यांचा नास, कप्टनच्या सोबत कप्टनचा मला येऊन जातो असतं. ते विषय असा आहे की म्हणजे मित्र आहेत माझे काय त्यांनी बिटे दिल्या मला, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बाबा ठीक आहे, करूयात. त्यानंतर गोष्टी झाल्या सगळ्या, नंतर त्यांनी मला तोंड दाखवणे बी बंद केले. अजून बी काय गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. पूर्ण गाणं जेव्हा तुम्ही ऐकता ते रिलेट करता तुम्ही की बाबा कशी माणसं असतात, म्हणजे काय माणसं आपल्या फेस करावं लागतात, नाही का. म्हणजे त्याच्यावरती मी गाणं लिहिलेलं आहे. ते सेकंड म्हणजे आपण बघतो ते गाण्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यामध्ये तू स्टोरी सांगतोय, सेकंड पार्ट आहे जो व्हायरल झालाय खरं तर. मग त्याबद्दल काय सांगशील, म्हणजे सेकंड पार्ट जो मधून सुरू होतो गाण्याच्या, त्याच्यानंतर काय होतं? तो जो सेगमेंट आहे, म्हणजे हे पूर्ण गाणं वेगळं होतं आणि तो सेगमेंट वेगळाच होता. म्हणजे तुम्ही हे गाणं आधी लिहिलं होतं गाणं, आणि हे जो आप्पाचा सेगमेंट आहे तो मी खूप आधी लिहिला होता. अच्छा. हा सेगमेंट मी वेगळाच लिहिला होता आणि हे गाणं वेगळं लिहिलेलं आहे मी. सो काहीतरी वेगळं करावं, काहीतरी वेगळ्या बीटवर काहीतरी वेगळं बसवावं, म्हणून मी हे गाण्यामध्ये घेतलं की बाबा काहीतरी नवीन कलाकृती झाली पाहिजे, की बाबा थोडस आकर्षण आपल्याकडे घेऊयात. आता 50K व्ह्यूज पण, हे माझं जे स्वप्न होतं, 50K व्ह्यूज पण हे काही छोटे व्ह्यूज नसतात. त्याच्यामुळे ते माझं स्वप्न होतं. त्या 50K व्ह्यूज साठी मी हा सेगमेंट आप्पाचा विषय तो या गाण्यामध्ये घेतला. नाहीतर हे आप्पाचा विषय हा पूर्ण वर्स आणि हे पूर्ण गाणं टोटली वेगळं. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, अयो बर, ते जे विषय आहेत ना त्याला जॉईंट होतात ते, म्हणजे नाही का. म्हणजे मी बोलतोय आणि समोरचा एक जण त्या गोष्टीला रिलेट करतोय की बाबा खरंच असं आहे का, की नाही का बाबा. आता मी म्हणलो की आप्पाचा विषय लय हार्ड, त्यात ते म्हणतो की बर आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचं बाहेर लय लाड आहे. बर ते समोरचा म्हणतोय, त्यानंतर मी माझे दुसरे जो वर्ष तो चालू करतोय, म्हणजे माझ्या शब्दांना समोरचा रिलेट करतोय. त्यात मी असं दाखवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. जो सेकंड सेगमेंट जो होता त्याबद्दल सांग ना, की स्टोरी काय होती? जे स्टार्टिंगचं सांगितलं तू क्रेडिटचं कार्ड आहे, त्याच्या पुढची स्टोरी काय होती? त्याच्या पुढची स्टोरी म्हणजे आता त्याच्यामध्ये पूर्ण आहे, जेव्हा गाणं ऐकतो आपण,
आप्पा इधर अकेलेच पुरा मार्केट उठा रे, समजणे आ रहा फिर भी समजना चाह रे, नाही का. ही जी लाईन आहे म्हणजे ती एखाद्यासाठी आहे, माझ्या माझ्या तऱ्हेने तर एकासाठी, की बाबा तो पूर्ण मार्केट घेतोय पण त्याला समजत नाही काय, त्याच्या डोक्यात ते मार्केट घ्यायचंय पण तुला समजतच नाही काय, तू मार्केट घेणार कुठं. तर तो विषय आहे त्याच्यामध्ये. बाकी माझे टाकलेत मी, माझे विचार काय आहेत, विचार शुद्ध आहे, म्हणजे मी बुद्धांबद्दल वाचतो ते पण त्याच्यामध्ये टाकलेले. भरपूर गोष्ट आहे, मेडिकल फील्ड मध्ये असल्यामुळे त्याच्यात मग बीपी बडरा सिस्टॉलिक 200 के पार आहे नाही का, तर ते थोडस ऍड केलं, थोडस मॅचिंग वगैरे करून ते होऊन गेलं. तुझी फेवरेट लाईन कुठली होती त्यातली? फेवरेट लाईन म्हणजे ते जो हुक आहे ना माझा तो, आणि मधला जो पार्ट आहे बास, हो तुम्हाला भास इथं आपलेच बनलेत आता परक्यांचे खास, कपटीनी तिहेंची येतो घाणेरडा वाच, छपरी भुरटे फुगिरी मारून बनले लाचारीचे दात. हा जो सेगमेंट आहे हा मला आवडतो. मग तू हे वेगळं का निवडलं, की खरं तर तू पण आज करू शकला असतास की शिव्या देणं किंवा कुणाला तरी डिस करणं, तर हे न करता तू एक वेगळ्या सेगमेंट मध्ये का गेलास? आता शिव्या देणं होऊ शकतं, पण शिव्या न देण्याचं का मेन कारण हे की माझ्या घरचे माझं गाणं ऐकतात नाही का, म्हणजे त्यांना पण कळावं की बाबा मुलगा काय करतोय काय नाही करतोय. उद्या जाऊन मी जर का गाण्यामध्ये शिव्या घेतल्या, माझी बहीण ऐकते, माझी मम्मी ऐकते, माझे पप्पा ऐकतात, सो त्यांना डिग्रेडेड नको वाटायला की बाबा आता किती जरी तुम्ही चांगलं केलं, किती पैसे कमवले, तर बाहेरचे 4 जण म्हणतात की बाबा काय पोरगं गाणं शिव्या देते काय देते. तर तो सेगमेंट नकोय मला ऍट द एंड माझ्या घरचे खुश पाहिजेत मला, की बाबा पोरग करते त्या क्षेत्रामध्ये पण चांगली गोष्ट करते. शिव्या बिव्या तर देऊ शकतो आपण, आणि बाकी सगळे गँगस्टर रॅप जे असतात ते पण होऊ शकतं, पण तो प्रत्येकाचा विचार असतो की बाबा कुठपर्यंत करायचं, कुठल्या लेवल पर्यंत करायचं. गँगस्टर रॅप हा एक वेगळा सेगमेंट आहे, डिस करणं वेगळा सेगमेंट आहे. गँगस्टर रॅप म्हणजे तुम्ही स्वतःला गँगस्टर रिप्रेझेंट करताय का तुम्ही दुसऱ्याबद्दल कोणाबद्दल सांगताय, आणि डिस करणं म्हणजे हा पूर्ण टोटली डिफरंट आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याची लायकी दाखवणं, म्हणजे तुम्हाला तो काय बोलला असेल बाबा, तुम्हाला त्यांच्याबद्दल राग असेल, तो राग व्यक्त करणं म्हणजे डिस टाईप असतो. सो मला कोणाबद्दल राग नाहीये काय नाही, तर मला आवडत नाही ते विषय, आणि जरी इथून पुढे झालं तर मला वाटत नाही की बाबा मी कोणाला डिस करेल किंवा काय करेल. माझ्या रस्त्याने मी चालत राहील. नेमकं या सॉन्गचं बजेट किती होतं, म्हणजे काय तुझ्या मागची स्टोरी? बजेट तर लय कमी होतं, कारण विषय कसा आहे, सगळे ओळखीचे म्हणजे कॅमेरामॅन पासून स्टुडिओ पासून तर प्रोड्युसर पर्यंत सगळे ओळखीचे आहेत, आणि इतका पॉवर सपोर्ट म्हणजे त्यांचा नाही का, म्हणजे भरपूर सपोर्ट होतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, की असं नाही की बाबा कुठं चुकत असेल तर ते सांगणार तू असं कर तसं कर. त्याच्यामुळं पैशाचं तर काही टेन्शन नव्हतं, बजेट झालं, पेमेंट मधून पैसे काढून वगैरे थोडे घरच्यांकडून घेऊन तर ते केलं नाही का. साधारण काय सांगशील, अमाऊंट किती होती बजेटची, एक अंदाज सांगशील? 45,000 रुपये गेले, 45,000 पूर्ण म्हणजे रिलीज होईपर्यंत सगळं 9 लाख पेक्षा जास्त रील बनवलेले आहेत. युट्यूबला एक 25 लाख व्ह्यूज आहेत. सो काय सांगशील, इतकं सक्सेस भेटलं या गाण्याला, आणि याच्या पुढचे प्लॅन्स काय तुझे? पुढचे प्लॅन्स याच्यापेक्षा दिग्गज आहेत, म्हणजे लय दिग्गज प्लॅन आहेत. म्हणजे डोक्यात ठेवून मी काय काय करायचं काय नाही करायचं, पण ह्याच्यापेक्षा पॉवर प्रोजेक्ट येत राहणार आहे. कारण हा जो सपोर्ट मला पब्लिक कडून मिळालाय, जनतेकडून मिळालाय, तो मी कधीच एक्सेप्ट केला नव्हता, की बाबा माझं हे एखादं गाणं माणसं एवढं उचलून धरतील किंवा काय करतील. मोठमोठ्या आर्टिस्टनी बनवले बाबा, सेलिब्रिटी असतील काय असतील, अपेक्षाच्या बाहेर विषय आहे सगळा. माणसं पैसे घालून पब्लिसिटी करतात तरी पण होत नाही. मला सगळं म्हणजे असं हातात भेटल्यासारखं झाली गोष्ट, ते विसरणार नाही. त्यांना पण धन्यवाद आहे, पब्लिकला पण धन्यवाद आहे, जनतेला, सगळे विषय. पण ह्याच्यानंतर पण चांगले प्रोजेक्ट येतील, ह्याच्यापेक्षा भारी येतील, ही काय गॅरंटी. फिफा वर्ल्ड कप सारखं एक इंटरनॅशनल ब्रँडने तुझं गाणं टाकलं, म्हणजे सगळ्यात जास्त खुशी याबद्दल होती की माझं गाणं नाही, की मराठी ही भाषा इंटरनॅशनली जाते, आणि आप्पा हा शब्द म्हणजे इंटरनॅशनली कोणाच्या डोक्यात पण नाहीये, पण हे गाणं ते फिफाच्या ऑफिशियल चॅनलला, त्यांच्या एवढा मोठा खेळाडू आहे रोनाल्डो, म्हणजे त्याच्या ह्या रीलला ते गाणं टाकलं जाते, म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. मराठी रिप्रेझेंट होते बाहेरच्या देशात पण. व्हायरल झालं सॉन्ग, किंवा हे आपण बघतो की इतकं गाणं व्हायरल झालं, इतक्या जणांनी 9 लाख पेक्षा जास्त रील बनवल्यात आज. मग इंस्टाग्राम ह्या रीलचे पैसे देतं का? कारण की खूप जणांना हा प्रश्न असतो की व्हायरल झालं सॉन्ग, आता तुला लाखो मध्ये आले असतील पैसे. सो काय सांगशील, रिअलिटी काय? लाखो वगैरे मध्ये काय नसतं, हा मिथ आहे, खूप मोठा मिथ आहे की माणूस फेमस झाला की पैसे कमवतो. तसं काय नसतं. पैसे कमवणं एक वेगळी गोष्ट झाली, नाव कमवणं एक वेगळी गोष्ट झाली. जेवढं नाव असतं तेवढे पैसे कधीच नसतात. तुम्हाला सोशल मीडियावर किती पण आकडे दिसू द्या,
त्याच्यावर त्याचे पैसे कधीच अवलंबून नसतात. म्हणजे डिग्रेडेड साईड आहे ही खूप, म्हणजे लो आहे, म्हणजे काहीच नाही. म्हणजे आर्टिस्टला एवढे पैसे मिळत नाहीत की नाही का बाबा, जेवढे माणसं विचार करतात लाखोनी कमाई, तसं काही नसतं. पण जेवढे जातात त्याच्यापेक्षा 2 पट जास्त येतात, हे मी सांगू शकतो. इंस्टाग्राम पैसे देतं का हे भेटतं काय भेटतं. सांगशील? रील मधून पैसे मिळतात, म्हणजे जेवढे रील जनरेट होतील काय होतील, पण त्यांचा एक क्रायटेरिया असतो की ह्या सेगमेंट मध्ये बसलं पाहिजे, इतकी इतकी रीच गेली पाहिजे त्याला, इतक्या आकड्यांमध्येच तुमची रील पाहिजे. म्हणजे ते मिलियन मध्ये पण असू शकतं, काय असू शकतं, त्याला आपण सांगू शकत नाही की ते त्यांचं क्रायटेरिया काय कसं बसू शकतं. ओके. युट्यूबचं काय सांगशील? आता युट्यूबवर पण अराउंड 20,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर तुझे झाले. काय सांगशील युट्यूबची जर्नी? युट्यूबची जर्नी तर चांगली होती भाई. म्हणजे पहिल्या गाण्याच्या वेळेस तर काय सबस्क्रायबर नव्हते, 300च्या आतच सबस्क्रायबर होते. जसं गाणं बूम झालं, डायरेक्ट गाणं पळते, सबस्क्रायबर पळते, तिथलं कमेंट वाचून एवढं भारी वाटत होतं की बाबा कोण डिमोटिवेट करत नाही आपल्याला की नाही का, की काय करतोय काय नाही, भंगारे काय, असे एक पण कमेंट नव्हते. 99.9% सगळे पॉझिटिव्ह कमेंट आहेत व्हिडिओच्या खाली. वाचतो मी, रिप्लाय पण करतो काय वेळेस. मन चांगलं आहे, भारी वाटते. तो मराठी रॅप इंडस्ट्री बद्दल काय सांगशील? म्हणजे तुझं काय टेक आहे त्याच्यावर, की तू कसं बघतो मराठी रॅप इंडस्ट्रीला? मराठी रॅप इंडस्ट्री पुढे जायलाच पाहिजे. कारण विषय कसा आहे, आता आपल्या पुण्यात पण झाले, महाराष्ट्रात भरपूर क्लब मध्ये मराठी गाणे वाजत नाहीत आता पण. बाहेर देशातले वाजतात बाबा, सगळी गोष्ट इंग्लिश वाजतात, हिंदी वाजतात, पण मराठी गाणे पण वाजले पाहिजेत. आता पण काय काय आर्टिस्ट आहेत की बाबा ट्राय करतात की मराठी इंडस्ट्री पुढे द्यावी, क्लब मध्ये वाजवतात, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझे पण भरपूर मित्र आहेत, ते पण ट्राय करतात आहेत. माझा पण तोच प्रयत्न आहे की बाबा मराठी भाषेने एक वेगळं नाव धारण केलं पाहिजे, एक वेगळा दर्जा धारण केला पाहिजे की बाबा मराठी ही गोष्ट खूप मोठी आहे. तो एखादा प्राऊड मुवमेंट सांगशील, की एखादी कमेंट किंवा एखादं अशी कमेंट आले तुला जे अभिमान वाटला की यस मी काहीतरी करून दाखवलंय? प्राऊड मुवमेंट म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक पहिला इन्सिडेन्स म्हणजे आता गणपतीतच झाला. म्हणजे एका ठिकाणून इन्व्हिटेशन आलं होतं मला, पब्लिक होतं, भरपूर होतं, 2-3 हजार पब्लिक त्या ठिकाणी होतं म्हणजे. आणि तिथं माझ्या मम्मी पप्पाला इन्व्हाइट केलं होतं. आजपर्यंत माझ्या मम्मी पप्पाला मी कधी स्टेजवर गेलेलो नाही आणि त्यांना सुद्धा नेलेलं नाही, नाही का. सो 2-3 हजार पब्लिक समोर जर का मम्मी पप्पा येतात, ते आपल्यामुळे त्यांचा सत्कार होतोय, त्यांचं नाव होतं की बाबा तुमच्या मुलांनी एवढं नाव कमवलं ते तुमच्या परिश्रमाने. तर त्यावेळेस पप्पांच्या डोळ्यात पाणी आलं, मम्मीच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा पोरामुळे आपला सत्कार होते, आपल्या पोरामुळे आपलं नाव होते. तो लय प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी. आणि माझ्यामुळं मला वाटलं नव्हतं की माझ्या मम्मी पप्पाला कोण ओळखेल असं. म्हणजे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली नाही का. पप्पांना कधी त्यांची ओळखीचे म्हणा अनोळखी म्हणा ते रस्त्यात आडून मिळतात, अरे तुमच्या मुलाचं गाणं आहे का, असं तसं, आम्हाला भेटवा एक दिवशी, हे ते. आणि जेव्हा पप्पा मम्मी घरी येऊन बोलतात की अरे मला विचारत होते, तर त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल असते ना ती प्राइसलेस आहे. म्हणजे लास्ट मेसेज काय देशील तुझ्या ऑडियन्सला, जे तुझं गाणं बघून किंवा तुझे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी काय म्हणशील? मनापासून धन्यवाद आहे तुम्हाला की माझी अपेक्षा नसताना पण तुम्ही हे गाणं इतक्या वरती नेलं, इंटरनॅशनल नेलं. मला वाटलं नव्हतं की पब्लिक, मी म्हणतोच असं, पण पब्लिक काय पण करू शकते बाहेर. म्हणजे खाली पण पाडू शकते, वरती गेला ढगात गेलेला संपतो विषय. म्हणजे पब्लिक म्हणजे देव आहे आत्ताच्या ह्याच्यातला नाही का. म्हणजे एखाद्याची लाईफ बनवू पण शकते बिघडू पण शकते, असा विषय आहे. मग मनापासून थँक्यू आहे पब्लिकला, माझ्या मित्रांना, माझ्या सपोर्टर्सला ज्यांनी मला सपोर्ट केला वगैरे, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. असंच सपोर्ट राहू द्या आणि मराठी भाषा पुढे नेत राहा. मराठी भाषेला रेकग्नाइज करा की बाबा रॅप ह्याच्यामुळे ऐकू नका की तो गँगस्टर आहे किंवा हा शिव्या देतोय. तुम्ही पूर्ण रॅप्स ऐका, मस्त बाबा त्या शिव्या असतील पण अशी काय काय गाणी आहेत की ती वरती येत नाही, पण त्याचा इतका डीप मिनिंग आहे की आपण विचार पण करू शकत नाही. प्रॉपरली ऐका, काय विषय, काय सीन आहे, त्याच्या आयुष्यात काय घडलंय, तो काय लिहितोय त्याच्यामध्ये, ते ऐकून घ्या. म्हणजे शिव्यामुळे गाणी डिग्रेड करू नका नाही का, एखादा आर्टिस्ट डिग्रेड करू नका, एवढंच म्हणणं आहे माझं. खरंच थँक्यू सो मच, तू इथपर्यंत आलास. काय सांगशील आता? छान वाटलं खूप, म्हणजे तुम्ही बोलवलं मला की आपण करूयात वगैरे सगळ्या गोष्टी, तर छान वाटलं. म्हणजे कोणतरी विचार करते की बाबा नाही का एखादा छोटा आर्टिस्ट आहे त्याला पण वरती नेऊयात, काय येऊयात. आता तुम्ही माझ्याऐवजी दुसरं कोणाला बोलू शकले असते, त्यांचा घेऊ शकले असते, पण तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल मी ग्लॅड आहे खूप. त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद, छान वाटलं.